तांत्रिक बाबींची पडताळणी न करता कंपनीवर अतिरिक्त कामाची जबाबदारी लादण्याचा प्रयत्न, प्रकल्प व्यवस्थापकांचा स्पष्ट नकार. शिरोळ शहराच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आज झालेल्या चर्चेत ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकांनी कंपनीची भूमिका स्पष्टपणे मांडत कंपनीची कोणतीही तांत्रिक चूक नसताना कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त खर्च करून काम करण्यास स्पष्ट नकार दिलाय. बैठकीदरम्यान उपनगराध्यक्ष यांनी दिनांक 8 जुलै 2026 रोजी झालेल्या बैठकीतील चर्चेचा संदर्भ देत OPVC पाईप सरळ टाकण्याचे तसेच प्रशासकीय टाकी कंटेनर पाडण्याचे काम कंपनी करणार आहे की नाही असा प्रश्न प्रकल्प व्यवस्थापकांना विचारला. यावेळी या बाबींचे तांत्रिक स्पष्टीकरण देण्याऐवजी केवळ हो किंवा नाही या स्वरूपात उत्तर देण्याचा आग्रह करण्यात आला. मात्र प्रकल्प व्यवस्थापकांनी कंपनीची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की सदर बदल अथवा अतिरिक्त काम करण्यासाठी अंदाजे रुपये 3.50 ते 4 कोटींचा अतिरिक्त खर्च अपेक्षित आहे. सदर बाब कंपनीच्या चुकीमुळे निर्माण झालेली नसल्याने कंपनी स्वतःच्या खर्चाने एवढा अतिरिक्त आर्थिक भार स्वीकारून काम करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाईपच्या डिस्चार्जबाबत अधिकृत कागदपत्रांची मागणी दरम्यान चर्चेत माजी नगराध्यक्ष यांनी नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना CO महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. सदर OPVC पाईपमधून अपेक्षित किती डिस्चार्ज मिळणार आहे या संदर्भातील कोणते अधिकृत तांत्रिक कागदपत्र अथवा नोंद नगर परिषदेकडे उपलब्ध आहे का, असल्यास ती कागदपत्रे बैठकीसमोर सादर करावीत अशी मागणी करण्यात आली. यावर मुख्य अधिकाऱ्यांनी सदर माहिती तपासून 2 दिवसात उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. कंपनीची भूमिका तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची. या संपूर्ण चर्चेत कंपनीने कामास सरसकट नकार दिलेला नसून कंपनीची तांत्रिक चूक नसताना अतिरिक्त व अनपेक्षित आर्थिक दायित्व कंपनीवर टाकता येणार नाही ही भूमिका स्पष्ट केली आहे. विशेषतः पाईपलाईनची रचना, अपेक्षित डिस्चार्ज हेड, प्रवाह क्षमता, पाईपची लांबी, लेव्हल्स तसेच प्रत्यक्ष साईट परिस्थिती यांचा तांत्रिक अभ्यास न करता केवळ हो किंवा नाही अशा स्वरूपात निर्णय घेणे योग्य ठरणार नाही अशी भूमिका कंपनीकडून मांडण्यात आली. त्यामुळे नगर परिषदेकडील उपलब्ध तांत्रिक कागदपत्रे, मंजूर डिझाईन, हायड्रॉलिक कॅल्क्युलेशन आणि अपेक्षित डिस्चार्ज याची पडताळणी झाल्यानंतरच पुढील निर्णय घेणे आवश्यक असल्याचे या चर्चेतून अधोरेखित झाले. दरम्यान मुख्य अधिकाऱ्यांकडून 2 दिवसात सादर होणाऱ्या तांत्रिक माहितीमुळे OPVC पाईपच्या क्षमतेबाबत, प्रस्तावित बदलाची तांत्रिक गरज आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त खर्चाबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. SK न्यूज, शिरोळ.